आता निघालोय आम्ही भाज्यासाठी खास कारखाना रोडला. तिथं स्कॅनरचं हे आहे, म्हणजे एक्सरे वगैरे काढतील, सगळं करतील. मग तिथं वंजारे डॉक्टर आहेत, त्यांची गाडी घालून निघालो. त्यातून सांगणार आहे असं की भाज्याचं सगळं काय असेल शरीर सगळं स्कॅन करायचं आहे. आता बघा ते डॉक्टर काय म्हणते ते, आणि कवा आणा, किती खर्च आहे वगैरे विचारतो त्यास नाही. आणि जर म्हटले ते आणा म्हणजे त्याच्या पोटात वगैरे काय असेल हे पण कळलं आपल्याला. हो, सगळ्या शंका घेतो काढून भाजी आता. आणि दुसरा विषय समजा पायावर काय फॉल्ट असेल ना, म्हणून तर असं म्हटलं काय असेल ते नकापासून डोक्यापर्यंत सगळा स्कॅन करून घेतो भाज्यात, म्हणजे कळलं तरी आपल्याला विषय काय आहे नक्की. आता आम्ही आहे ईश्वरपूर मध्ये. मत्तूर फॅन्स क्लब काय मग. तर आम्हाला मी आलो इथं डॉक्टर म्हणजे क्लिनिक जवळ आलेलो, चर्चा झाली. तर उद्याच्याला म्हणली सकाळी येतो एक्सरे काढायला. मग त्यांनी सांगितलंय सगळा एक्सरे काढायचा आहे सगळा. म्हणजे मी माझ्या तोंडात एकदम असं गेलं की मी म्हटलं दोनच काढायचा आहे त्याला भाज्याला. लय झाली भाजी नाटकं म्हटली, सगळा शरीराचा एक्सरे काढून घ्यायचा. तर उद्याच्याला आईला सकाळी येतो म्हणलेत. खर्च विचारला 4000 रुपये खर्च सांगितलाय. डोसक्याला ताप झालाय काय भाज्यावर किती खर्च करायचा आपण किती. आता पैसे जुळणी गेली पाहिजे आम्हाला शेठ. आणि एक्सरे काढल्यावर पण कळलं आपल्याला नक्की पोटात काय आहे का ते पण कळेल. परत पायात पुढे काय झालंय का ते पण कळेल. आणि मी बोललेलो की व्हिडिओ आधी की एक्सरे वगैरे काढूनच भाज्याला फेरा काढणार आहे. आता हे पण झालाय म्हणजे आधी इंजेक्शन वगैरे झाली ते एकदम कवर झालाय आता. नमस्कार. नमस्कार. तर आता जस्ट एक कमेंट वाचली साजोडी चॅनलवरती आल्या ते हसते तिथे कालच तुम्हाला आलं बघितलं. म्हणजे तुला काल काय केलं त्या मोबाईलवर आणि ह्या मोबाईलवर दोन्ही मोबाईलवर व्हिडिओ केलेली फक्त कंटेंट नाही वेगळा असा विषय झालाय. मग ते मग काय काय सगळ्या समोर होती की दोन्हीकडे पण सेमच व्हिडिओ तसं टाकून चालत नाही कारण की सेम कंटेंट म्हणून आम्हाला येतं म्हणजे युट्यूबकडं येतो तुम्ही कॉपी केल्या वगैरे असं तेच की. आणि जिथं मी असणार तिथलाच व्हिडिओ करणार, थोडीच मी कुणीकडे तिसरीकडे व्हिडिओ दुसरीकडचा. आणि आम्ही असं तसं म्हणजे काय आमचं हेच आहे, मी शेतकऱ्याची बायको आहे. मग नवरा तिथं मी तिथं, जिथं घरातलं काय वेगळं असलं तर दाखवणार. आता आम्ही एक दिवस 8 व्हिडिओ दाखवते, तब्येत बरी नाही कारण तसं म्हणजे उत्साह नाही की जाऊन करावं. काल बरं वाटत होतं गेलो रायबाला भेटायला, मग तेच दाखवणार. होय. आणि काय काय फॅमिली अशी आहे की त्याची दिवस आणि रात्र जरी रायबा आणि म्हणजे आपली सगळी दावण दाखवली तरी त्यांना दोन्ही चॅनेलवर कमीच आहे. आणि महत्वाचं भाज्या काल आम्हाला जरा नर्वसच वाटत होता. रात्री फोन केला म्हणजे रात्री पण जाऊन बघितलं म्हणजे आवडायला गेलो ना भाज्याचं तेव्हा बघितलं तर भाज्या तेव्हा पण जरा नर्वसच वाटत होता. डॉक्टरने काल घरी आले फोन केला रात्री पण 8 वाजता गेला 8-8:30 वाजता. हो पहिलं विजिट करा म्हणले डॉक्टर यायला लागले. डॉक्टर म्हणजे यायला लागली घ्या तुम्ही बघा काय झाले. आम्हाला तर वाटते अशक्तपणा बाकी काय नाही कारण ताप नाही काय नाही खाते तिथे सगळं करते तुझा अशक्तपणा असं वाटते. आणि कालच्या वेळेत बोलतोय आपण चॅलेंज घेतले ह्यांनी. काल 19 तारीख होती 2 तारखेपर्यंत. मग त्यात तर चॅलेंज पूर्ण होण्यासाठी डॉक्टरांचा सहभाग मोठा असतो कारण डॉक्टर कसं काय नक्की आजार पण लागले मागं. आता चांगली तब्येत व्हायला लागलेली अचानक परत तब्येत कमी झाली काय 7.5 त्याच्या माग. होय चालतंय. काय म्हणते आपल्या फॅमिलीबरोबर शेअर करा. डॉक्टरचा व्हिडिओ करता डॉक्टर माझा व्हिडिओ करू नका तरी पण विचारा म्हणायचं सांगा जरा असं ह्या दिवसात काय कशी काळजी घ्यायची काय नक्की. हा ते चालू राहू दे. डॉक्टरांना म्हणावं कॅमेरा फुडायचं कॅमेऱ्याच्या पाठीमागं बोला. हा तुम्ही नंदी दाखवा आणि त्यांना सल्ला द्यायला लावा कारण सल्ला महत्वाचा शेवटी आणि त्यांची इच्छा येणं न येणं. आम्ही कुणावर फोर्स म्हणजे असं कुणाला जबरदस्ती करू शकत नाही की तुम्ही याच तुम्ही याच. बाहेर कमी द्यायला लागली भैया दिसायला भैया कुठं आहे भैया आहे. भैया फक्त काय करतो सकाळी देतो आवडतो संध्याकाळी पण आवडतो बाकी काम मला करायला लागते कारण की भैयाच्या घरी आहे पेशंट. भैयाला आधी सांगितलं की मला जोडणार नाही बाकीच काम करायला. ओके म्हटलं कारण की भैयाची मम्मी पण नाही भैयाची मम्मी गेल्या बाहेर माहेरी आणि भैयांची मिसेस आल्या सासरी त्यामुळे भैयांना सगळी काळजी घ्यायला लागते मिसेसची त्यामुळे भैया येत नाहीत. दोघंच आहे ती. होय त्यामुळे भैया येत नाही भैया गेले नाहीत तिथेच आहे. आणि काय होतंय असं लगेच मनात येते की काय झालं काय झालं काय झालं काय झालेलं नाही. म्हणजे काय होतं दिसते ना करतो व्हिडिओ काय होतंय मला दिवसभर कामं लागतील बाकीची. होय त्यामुळे मला सकाळचं जागेत नाही तो दिवसाही तुला उघडून जातील. भैया सकाळी येतात 5 वाजता जातात 6 वाजता त्यामुळं काय व्हिडिओ देत नाहीत. आणि काल मग ते आम्ही आवरण्याच कारण भैयांचा फोन आला 8 वाजता की मी येणार नाही
त्यामुळे वेळ झाला आणि मग आम्ही दोघं गडबडीने गेलो नाही. लवकर माहित असतात तर ह्यांनीच जातात मग एकटं. नव्हतीच काढायची गप बसा. चलतंय चला आईंचं काम करून घ्या जे सांगितलंय. नाही बाई जेवण करायचंय मला बाहेर जायचंय. बाहेर निघाले त्या तर डॉक्टर साहेब आले ते आपण आले माझ्याजवळ आता इंजेक्शन करायला. इंजेक्शन नाही सॉरी काय म्हणते बघे आधी. हा उत्तर बघा पावसामुळे धुतलेलीच नाही ती. तर डॉक्टर साहेब आलेले आहेत आणि इथं डॉक्टर आहेत सलाईन लावायचे. कारण की बाजाला विषय असा झाला आहे की डॉक्टर म्हणते बैल का खराब झाला एवढा अचानक. मग मी म्हटलं तेच आम्हाला कळायचं बंद झालं. म्हटलं बैल अचानक खराब लई दिसायला लागलाय. तर डॉक्टर साहेब म्हणजे असं करूया एक्सरे वगैरे एक्सरेच म्हणतोय सलाईन वगैरे लावूया. आणि ह्यातनं पण नाही तर बेसूद आली की एक्सरे काढे म्हणली चालतंय म्हटलं म्हणजे पोटाचं वगैरे सगळं. भाज्याला लावल्या सलाईन. डॉक्टर साहेब आमच्या फॅमिलीला सांगाय काय झालं भाज्याला. थोडं टेम्परेचर मग डॉक्टर काय बोलते सलाईन लावूया आत्ता. यातनं पण नाही तब्येत सुधारली तर एक्सरे काढ्या मग तिथे शरीराचं इथं जागे येतील काय. ती पायाचं पण काढून देतील काय मग. हां चालतंय की बघा लवकर कारण की आता पावसाळ्याचं पल मैदान चालू होतील. त्याच्या आधी आपलं काय असेल तर त्याचं निघू दे सगळं. झाले की आरग बेडक झालं परत इकडे कुठं ते भोसले कुठं ते चिकमो झालं. आधीमध्ये ट्रीटमेंट झाले सगळ्या. आता राहिली फक्त एक्सरेच. ही एक सलाईन झाली आहे आता ही दुसरी एक सलाईन आहे. नाही टाकत अहो तुमचा व्हिडिओ बघितला आहे मी कुठेतरी. काय बरं इंजेक्शन का काहीतरी करत होता तुम्ही. कुठल्या तर नदी ट्रीटमेंट केल्या मोठ्या. कुठला व्हिडिओ तो सळा गेला तुम्ही मला वाटतं दुसऱ्या डोसमध्ये सळा गेला ना. आणि बघा आपल्या व्हिडिओ नाही म्हणते द्यायला शेजारी असल्यामुळे काय. या शेठ हे डॉक्टरचं सांगणं माहित नाही तुला. मला म्हणजे या शेठ द्या उंची माणूस गावला. पक्याला घेऊन यायला लागलो तर नाही मांडला आत्ता आपल्याला काय म्हणलं पक्या गेले पैसे होतात. खाली म्हटलं माझं पैसे द्या म्हटलं जावं कुठं जायचं. खाली मग मका बघितली का नाही कोणाची. आता काय धनु आली की आपली. होय टेन्शन नाही आता. धनु आली होय लांब कुठं 20-30 किलोमीटर असावी. ते बच्चन आमचा बघा. बच्चन चोर काम आहे नुसता चोरटा कामाचा आहे. काय माहितीये नाही असते बाबा. काय ताप आलाय. ताप आहे परत ताप थंड वाजून येत असेल त्याला काट मारते. आलो बसलो इथं 10 मिनिटं काय येणं दिसन झालंय म्हटलं आणि गेलो मग माघारी. फोन घेऊन यायचं. फोन घरात पोर प्रश्न लागते ते एक मोबाईल फुटलाय पोरानं डिस्प्लेच घालीला. डॉक्टर साहेब बाहेर काढतो की बघा की हा तुम्हाला कळेल काय फरक पडला कारण की सगळी ट्रीटमेंट त्या लावल्यापासून यांचीच आहे. काय द्यायला लागेल अजून त्याला लागली जेस तेवढी फिरवू लागलो आलो तिथपर्यंत दोरी लांबवलेला असा अंगवाला फिरवाय गेलो. काय करायचं तिथं त्याला दोरायचं नाही साईडला.
तिथं वर बांधायचं वर बांधायचं तेच की ही गाडी मग ती सारखी फिरवा लागते चल काय रे त्याचं मोठं आहे पाय कोंबड्यानं त्या कोंबड्याला पाय मोठं काय माहिती काय आपण करायला जाईल ते आता 6 महिना झाल्यावर करायचं झाला की असे बरं राकेश मी जाऊ का जाशील की जातो मला पोर वाटत असते जातो बाबा आम्हाला काम आहे रस्ते असते पळायचा यायचा थांबा जरा पाऊस उघडू दे नाही त्याने हात लावल्यावर ती ही करायला लागली नाही नाही पळायला लागेल दुसऱ्यात डोळ्यात करणं दाखवले म्हणा अजून लय मोठा आहे. अजून जरा इथं बरं वाढेल खावा दात लाव शिंगार लय मोठा मोठा झाला मोठा अजून तू बैल आहे बरं का तर डॉक्टर साहेबांनी दाखवला रायबशीर म्हणजे मी दाखवतोच महिन्यातनं 15 दिवसात नाही असं फिरवून बाहेर डॉक्टर म्हटलं काय काय विषय सांगा डॉक्टर म्हणजे मी म्हटलं डॉक्टर म्हटलं काय काय विषय सांगा याचा डॉक्टर साहेब म्हटलं आत्ता जी तब्येत आहे तीच तब्येत ठेवा शेवटपर्यंत अजिबात वाढवू पण नका आणि कमी पण करू नका आणि लवकर मैदान चालू करा म्हटली आता हे पावसाळा संपला का नाही हे सीझन संपला पुढल्या सीझनला रायबा दिसला पाहिजे मैदानात त्यानं म्हणते ते टॉपमध्ये पळायलाच पाहिजे म्हणजे ह्याच्या काय इकडे बघून नाही खरंच पाहायलाच पाहिजे चला त्याच्या काय इकडे बघून पळालीच पाहिजे बल्ली बल्ली आला काही म्हणल्या काम आहे महत्वाचं शिराळा जायचं आहे शिराळा माझं चक्की काय ते घेऊन ते 2.5 वर्ष झाली घेऊन आज आहे शिराळा करत ए काढू काय सगळं वैरण बिरण हवा सोडीन इकडे ये लवकर इकडे इकडे चप्पल बी तुझंच आहे चप्पल तुझं काय आहे त्याची गाडी नुसती काय मिळणार नाही काय ते तयार आहे आतपूर कधी पण चला सर किती ते काय पाणी आली ना तिला उद्यापासून आपले पप्पू शेट येणार आहेत कामावर पप्पू शेट रानात असणार आहेत फक्त रानातली काम शेट बघा मग जरा एसम फिरूया लाईट लोक करायला आता जरा उठवा बघ अरे उठ के उठ तर उठ करंट मध्ये हा उकऱ्याच काढायला लागला चल ये बा इंजेक्शन नका केलं सर माग सर चिपड झालं चिपड चालू चालू धर की मी हे करणार आहे जा त्या कुठे इथं शिपूड धरायला त्याला मी आता इथंच हाणणार आहे बैल गाड्या सुट्टी नाहीत सुट्टी नव्हता आपण इथं ड्रायव्हर होणार आहे आता मैदानात नाही इथं ड्रायव्हर आहे माझ्या काय नाही बाळा नुसती असतं फिरवायची बाकी काय करायचं फिरत्या ओढ आता झालं फिरले हा आता तिथं बाहेर लागलीच बांधताय का करतो तापावर तुला चांगलं बांधा आता एक काम आहे तेवढं करू लागा जाऊया वळून आला तू तिकडे जाऊ ना ए एवढं गावात आम्ही पळणं म्हटलं ती तेव्हा किती वाजे निघणार लगे इथलं 5-6 वाजेसाठी जायचं
सावज आहे ती आणि त्याला जायचं हो म्हणून. टाप असल्यावर कुठलं जनावर मारायला जुळत नाही त्याला. त्या बाळा इसनी खाल नाही की पिल्ल्या. उद्यापासून आगमन आहे आपल्या इथे सुट्टीला. कंटा पाहिजे सपोर्टला काहीतरी पाहिजे. सुटली नाही पाहिजे होय बाबा. त्या बेतानं बांध. अजून एक देऊ का घुंगराचा आहे. बघ त्या ह्याच्यात आत न घेऊन इकडे इकडे 2 गाठ इथे राख्या ह्याला गाठ आहे मागे सुटत कशी खंडा तर आपण केलं असते रे. बाजा शेटचं म्हटलं जरा पनवतीच घालवावी त्याच्या पाठीमागची. आता कांडा गाठलाय नवीन आणि ह्या दोऱ्या आम्ही आणून जवळजवळ महिना होईल म्हटलं. ह्या दोऱ्या बदलायच्या बाजाच्या दोऱ्या बदलायच्या म्हटलं. कारण की मोठ्या पाहिजे नाही हे ना काय करत एवढं काही हे दोरी तुटतो हिला. दोडाच विषय ना मग कचणार म्हणते त्या आपल्याला. ही काय विषय लय जाड दोरी ही. आणि त्या दोरीनं जर नेमा वागतोय खाली ते म्हणजे त्या इसनेला जर दोरी लावली का नाही माप घे दोरीच. कशाला दोरीच माप घे की रे. दोन्ही साईडला दोरी टाकायची. हा या मापन आम्ही सोडतो. आणि काम आहे बाबा महत्वाचं ते थांबा तुम्हाला ही आधी होती दोरीचं. जर पाऊस काढे त्याला बाहेर काढे त्याला वाकून खायला येणार झाली रे. एक पर्याय करायचं आपण. अरे देवा बाळा तुझ्या कोणी बांधेल तसं का पंचांग जरा गाठ मारले तसं काय केलंयस. काय ती सोड ती सोड. ते काय फास लावायचं आहे कोणाला. आईला का महत्वाची असतं माग आले त्यामुळे मग आपल्याला टेन्शन नाही काय. तो म्हटलं हुशार असशील म्हणून म्हटलं मग यांना बसलोय. थांब, असं थांब. असं सोड ना. नाही तो एकदा का बांधलो काय करत नाही. पंडित काढ अंदाजे घेतोय नाही रे ती छकड्याच्या मापाची आहे दोरी. छकड्याला ते हे करते ते का पळवताना त्याने केलेलं आहे. सोड वड काढ तू. तो नाही रे जात कुठे एकदा टाप असली का नाही तिथनं घे. कट मारला पाहिजे रे कुठे दोरीला. कसा मारायचा 2 भाग आहेत काय. हा सॉरी सॉरी 2 भाग आहेत. मग काय मला वाटलं याक बंद आहे रे दोरी. सोडा अशा तऱ्हेने झालेलं आहे काम. ओके कंट्यातनं घेतोस काय. हा आता कसं जाईल सोड. मी सोडतो सोडा. सोड. सगळे नवीनच आणि ऊन उद्या पडली उद्याच धुवून काढतो बघ तुला मी. 22 तारखेपासून हाय आम्हाला औषध मारायचं आहे. मला आता 5 औषध आहे. तर म्हटलं त्याला म्हटलं मी नाही शान उडलं पाहिजे. हे आहे बाबा भाज्यासाठी केलेलं एक आणि अजून एक केलं 2 ते नेलं पेलवांनी. मग आता भाजीची तयारी करतो. भाज्याला वाकून खायला येत नाही. आता चालल्या लेवल करायची. आणू काय मी का तर ही सर्व काही भाज्यासाठी चालली. फ्रेश झालाय भाज्या बरं का. इंजेक्शन दिलं सलाईन झाले 2. ओकेच मिस्त्री कसा मिस्त्री 2 मिस्त्री मोडलं काही. वय वय भद्रा पाया असेल खाली पंडित पाया. तर घेतली ठीक आहे का बघा ही जाळीत आहे बघा. जो ती बार काय म्हणून मग घ्यायचे ते रे काय ओकेच. पाया काढला पाहिजे. तिरक मार तिरक. हो बस फालतू रे ही जरा पाय अशी तिकडे राहू दे काय मग पलीकडे इकडे 2 मोड
तरी बांधलं तरी जातो हो का मास्क कर की सेंटरला मार की आयला नाही आता मारा येणार मारायचं काय करायचं माहितीये का लांबडे खेळ असत नाही बघ असं मार सांगतो तुला बांधकामातली तिरक मार ही मॅक अशी म्हणजे भीतीला असं सपोर्ट होतो त्याला थट्टे बिट्टे ती शिंगाला लावणार होती हो खाली हा हे नाही हा. इथनं खेळ मारायचा असं ती लांबडे सिमेंटचं मी किती किती हा 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 भीतीला वी हा इथनं ते जर मारला तर बाद झालं सपोर्ट झाला फिट्टच होणार आहे पकडन हे आणा काय पंडित हा मानतो कामाला आहेस तू. ते नव इथं बांधलेलं खोंड का इथं बांधलं होतं हे म्हटलं हात नाही नेलं भद्रा अरे कुठं गेला बाबा हुडकायला आता सगळ्या शेण इकडं पण नाही तर भद्रा कुठं गायब झाला या कुठं ओके हाय हाय काय लागा तुझं लक्ष नाही अरे मी आवडत बसलो नव्हतं हाय 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 त्याला बांधा तिथं त्या दाबाला बांधा हो काय तो बात्रा आहे गेला वाटतं पळून राकेश मागाला बघ मागे मागाला बघ ये बात्रा ये हाय हाय एवढं नाही बघत लागला करायला थांब 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 याला लगे करतो वाटतं अरे बादरा पाऊस अवकडाई होय होय अरे अरे केलाच गोंडा बघा त्याचा साहेबाचा राकेश हा येतोय बघ बरोबर पावसात लावलाय सगळ्यांनी पळवायला काही आज म्हटलं भिजायचं नाही रे सगळे राकेश आज जाऊ दे हात आला की धर हात येते बघ शेड धर ओके तू वराडते कसं बाजा मारल आता तिकडे गेला मी खायला का चाललंय त्याला बांधतो बरं कुठला मिशीनला बाजाला वैरून आणतो आणि इकडे इकडे ह्याला बांध वर ना काही या ए बाजा बाबा एक की एक की कोण हा ते ह्याला द्या तिकडा तूर थांबा जरा मी जातो ये पुढे पुढे अरे किला का तीच बी वाटते थांबा जरा बाहेर घेतले करतो मागलं नसतं हा तिथंच बांधते तो गेलं बघा ते ह्याला दे तिकडा आकडा जरा काय मालक बांधतायचा लावून पळू पाणी तिकडं साईडला गेला असेल त्या मस्त तर बाजाव केला हे आम्ही चुकाड 10 वेळा येसन खाली येत्या काय केलंय येसनच बांधते इथं बघा आणि बाहेर दारून दिलाय चांगली काय तसली सोडायला का नाही आमच्या इथे का त्यांनी बघ 78 का किती किलो गावलं होते वाचायचं पण काम तांबरी कांची हा ना बघ निवांत आहे पाऊस आहे बाबा पाऊस चालूच आहे हो आम्हाला नाही तिकडं ते म्हटलं गेला माशाला म्हटलं माशाला मासा गावतीच ते गोळा झाड बसत नाही ती मग कुठे नसली पण ते सोड जाती जाऊन मासा गावाच्या टायमाला तुम्ही सोडणार नाही नको तवा नुसतं उड्या मारणार इथे दाखवतो काही भानगड गेली आहे ना
बसायला गेलाय तर बाजाला काय केलंय सारखी असं खाली ते नाकात म्हणजे गाठ ही गाठ सारखी ते नाकात म्हणून साहेबांनी तिथं बघा ताराचा पिळा दिलाय हे असा आणि तार पूर्णपणे अशी फोल्ड केल्यामुळे टोचणार पण नाही त्याला ठीक आहे काही विषयच नाही. आणि आता साहेबांनी वैरण टाकतो आणि ही बघा सिस्टीम कशी केलेली आहे खाण्यासाठी. बघा आता वैरण टाकलं खातोय का टप काढू का बाजी शेट. ओकेच भैया अभी जाओ वैरण लेके आओ जाओ भैया. आणतोच का होय इथलं ठोमान किती होय तू काय वर होय होय जाळी कवळा आणि मस्तपैकी होय छोटा वाला आता लेके आ. पाठी चाटा लागला आता ते आग पडली पोटात आपल्याला कुठं काय खा वाटतंय ताप आले. होय ना करू किती फरक पडला एका डोसमध्ये. आवलंय तुम्ही सकाळी तर लवकर आला असतं ना बघायला वांगण पडलेलं सारखं बसायचं खाली त्याच्यावर मला शंका आलेली म्हटली याला अशीच पण असणार. आता दोरी नवीन कंडा नवीन दावण नवीन फक्त एवढा विषय ढेला ठेवायला लागला एवढा पर्याय नाही. खरं ऐकतं असं पुढं चल म्हणलं नाही लगेच लय शान आहे तसं पुढं जातो थांब. हा पंडित वैरण आणाय गेलीत आजपासून चालत होती कुठे गेलाय बघा. त्यावर बोलायचं आहे बाबा स्पष्ट बोलणार आहे त्याच्याबरोबर आणि शेवटचंच बोलणार आहे परत वारणी बिरणी काय नसणार आहे कारण की एकदा झालं रे. भाज्या कसं वाटतंय आता चौसा आहे ना. नाही झालं आता ऊन पडले कडे का असा धुतो विशेष हार्ड करतो. गाडी आल्या मैदान खेळायची ती धन्नो आले धन्नो वाचल्या पावसाचं मैदान कशी काय करते मला काय कळलं. हा इथंच कुठं रे आपल्या आसपास कराड आहे नाही कॅन्सल झाली पावसामुळे. अरे होय भाज्या थांब थांब यार लागली वैरण आहे काय आयला बरं आहे कुट्टा बिट्टा आता गडी आवलं ती माझ मला बेकार वाटतं. खाती ठेवलं का नाही एक पाय असं लांबवणार आणि असं वाकवून खाणार. आता फक्त उकारलं नाही पाहिजे नाही तर तो काय एवढा लांबडा खेळा ना हा थोडा फोकायचा ते ह्याच्यात ते गरम करायचं आणि तिथून तिथे आयला होय लागते राहिलंच की खेळ आहे की आता असू म्हणजे फिट्ट व्हाय ना ताकद त्याला सपोर्ट गावल ते भाजल बाबा कालच्या व्हिडिओ चॅलेंज लावले मी पुढल्या ह्या 2 तारखेपर्यंत तब्येत होती तशी करणार. लय ना हो रे केवढा चपडा होती तशी म्हणजे पाहिल्या गत ना होत जरा भरला बाय ताकद पाहिजे का नाही पळायला अंगात का नुसतं आपलं पाकच करू नये. कलर बदलला का होय एवढा घाण झाला भावाला वैरण आणली अरे ही लय झाली वैरण उलटी सकाळी खाल्ली की त्यानं बघ कधी तर ठेव अर्धा भाग करे त्यातली निम्मीच घे बाजाराला टाकते राहिली. काय गाडी घेतली कुठली कोण तू येणार का नाही कोण आलेला आहे. हॅलो हा आलो आलो झाले एक नंबर काम झाले भाजीचं वैरण टाका लागलो आलोच काढत काढत देशाच्या मम्मीला लागते स्वच्छता झाली की जावी सगळी जात बाजार पण कळायची बाजाराला ते इथं ठेव बाजाराला तशी टाकायची त्या ह्याच्यावर टाक भाव पप्पू भाव
सामान गडी ताटाय बरं सामान नाम नाही कामाला आणले आम्ही हो ती बघितली अहो 9 वर्ष होता आपले दिवस 7 का 9 वर्ष होता 8-9 वर्ष होतं इथं या खोलीतच होता राहायला. एक पोलीस होता म्हणून म्हटलं आता कधी येणार आहे म्हणजे कलर बिलर दिला दिलाय हो अच्छा टाका की काय वाटतं तुम्ही जायचा अहो, तसं नाही शेत माल गावाला पाणी गेलं केलं तुम्ही जायचं आता तुला नाही काय करत नाही वैरण टाकताना मारतोय का आणि काय शिस्तीत टाकीला काय पलीकडे बी एवढं लागा कष्ट नाही केलेलं. हा बघा आता माल करायला खाणारच नाही. नाच करते काय नाच करते काय करते काय आता कसं झाला बघ विषय हार्ड. त्याला पण खायला लागा खरंच आहे. आता झालं. अरे वाकून त्याला खायला येत नव्हतं. ती पाय पक्की खालबून नाही आता आसरा झाला ना वरती. आता तोडून टाकलं बसल्या बरोबर घासत बसते एकदम खराब होत नाही मात्र जाळी कशा आणली कोंबड्याची कोंबड्याच नाही भाज्या कसा आहे भाज्यासाठी काय पण पावसाळा टाइम हा तर इथलं शेण वगैरे सगळं झाले काढून आता मस्तपैकी स्वच्छता केली आणि लाईट घालू तू इथली हे बघू शकताय भाज्या आणि एकदा शेअर करतो कसा खाते बघा निवांत. आता काय बाबाला वाकायला लागत नाही काय नाही विषय हार्ड झालेला आहे भाजी शेडचा. हे लय दिवस झाला आपल्या डोक्यात होतं आज म्हटलं डावे पण बदलायचा खंडा बदलायचा इंजेक्शन झाले ते आता फ्रेश झाले बघा इंजेक्शन झाले ओकेच झालं या की पुढं